नमस्कार. आज मी लौकीची वडी करत आहे बरं का. तर त्यासाठी अर्धी लौकी घेऊन ती मी कद्दूकस करून घेत आहे बरं का. आपल्या ह्या कद्दूकस करणाऱ्या चाळणीला 4 प्रकारचे छेद असतात बरं का. तर त्यातल्या मिडियम साईजच्या जे होल आहेत त्यातून मी ही लौकी कद्दूकस करून घेत आहे. मधल्या भागानं फार मोठं पण नाही, फार छोटं पण नाही, अशी ही पूर्ण लौकी मी पूर्णपणे कद्दूकस करून घेते बरं का. त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, जे लौकीचं जे पाणी असते हे सगळं निथळून जाईल बरं का. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ, आणि 2 ते 3 मिनटासाठी रेस्ट करायचं ह्याला. आता हे पाणी मी सगळं ह्यातलं काढून घेते बरं का. पूर्ण पाणी ह्याचं हातानं काढायचं. उरलेलं पाणी आपण ठेवून द्यायचं. आता ह्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ 1 चमचा, बेसनचं पीठ 3 चमचे, तिखट 1 चमचा, मीठ अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा. आता हे तांदळाचं पीठ आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे बरं का. मी कोथिंबीर घातलेलं आहे. हे बेसनचं पीठ मी 3 चमचे घालत आहे. हे अजवाईन आहे, हे मीठ आहे, हे तिखट. हा आपण जे आता पाणी काढून घेतलेला आहे तो गोळा, कद्दूकस करून घेतलेले जे लौकीचा गोळा आपण पाणी निथळून घेतलंय ते सगळं मिक्स करून घ्यायचं बरं का. तर एका प्लेटला तेल लावायचं आणि ऑइलिंग करून हे जे आता आपण मिक्स करून घेतलेलं पीठ आहे हे ह्या प्लेटमध्ये एकसारखं पसरून घ्यायचं. आता हे मी सगळं कुकरला लावत आहे. कुकरला 3 शिट्ट्या काढल्या की हे सगळं एकदा लौकीची वडी माझ्या पद्धतीनं करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता ह्या वड्या शिजून तयार झाल्यानंतर मी त्याचे पीस काढून घेते बरं का. आपण प्लेट काढल्यानंतर ती थोडी थंड होऊन द्यायची आणि मग ही वडी अशी तयार होते बरं का. खायला अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी. लौकी शरीरासाठी फारच उपयुक्त असा पदार्थ आहे बरं का. तर हे आता मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता एक पसरट आकाराचा तवा ठेवून मी त्यावर थोडंसं तेल घातले बरं का, अर्धी पळी. आता ह्या वड्या मी त्यावर तेल गरम झाल्यानंतर दोन्ही बाजूनं चांगल्या खरपूस भाजून घेणार आहे बरं का. एकदा हे माझ्या पद्धतीनं तुम्ही करून पहा. हे बघा, आता एक बाजू तिची मस्त क्रिस्पी झालेली आहे बरं का. व्यवस्थित भाजून निघालेलं आहे, गोल्डन कलर आलेला आहे त्या वडीला. सगळ्या ह्या वड्या मी आता दुसऱ्या बाजूला पलटून घेत आहे. तव्याच्या एका कोपऱ्याला ठेवते. आता पहिल्या ज्या वड्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या एका बाजूला, त्या सगळ्या मी तव्याच्या राऊंडच्या साईडला लावून घेत आहे, दुसरी बाजू भाजण्यासाठी. आणि आता दुसऱ्या ज्या वड्या आहेत त्या मी मधल्या भागात जिथं तेल जास्त आहे तिथं घालून मी त्या 2 बाजूला चांगल्या खरपूस भाजून घेत आहे बरं का. एकदा ही वडी तुम्ही माझ्या पद्धतीनं करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता ह्या सगळ्या वड्या मी चांगल्या मस्त दोन्ही बाजूला खरपूस भाजून घेतल्यात बरं का.